ते हे लावलं सगळं ते आधी लावत उलटे 8 दिवस नंतर आम्ही उलट त्याला काढलं. हे लवकर निघलं की नाही ते लवकर नाही घ्यायचा हे थोडे एक हप्ता तर ते धरला लागतं काय अडचण नाही. तरी समजा हे 90-95 दिवस यायला लागतात है ना. पूर्ण दिवस धरशन 90-95 दिवस बरोबर. किती लावलं तुम्ही? किती रोप टाकलं? किलोवर होतं 1 किलो. एकच किलो होतं. काय अंदाज वाटतो म्हणजे ॲव्हरेज बरं निघन का? रोप उतरून चांगलं पडलं होतं रोपाची शरीर आता पातळ पडून गेलं आणि रोप जास्त मर झाली. जास्त झालं रोपात. नाही तर ॲव्हरेज चांगलं बसतं असं. चांगलं बस आवडीचं काय अर्थ. तरी हे काय झालं रोप पातळ पडून गेलं आणि मागून पावसानं ना खूप पाणी झालं ते पाणी जास्त व्हायला. हे शेत जर डाऊनिंगचं आहे बरं का, जर हे सपाट जर असतं शेत नाही तर असे जर वापे असते ते तुमच्या डोक्याला ते तिथं असं राहणं पाहिजे सवन याला काय आलं ज्यादा पाणी राहणं पाणी वाहिलं सगळं. त्या टप्प्यात पाणी जास्त थांबत पाणी जास्त थांबवतो त्याच गमत म्हणून ते वाप्याला एका कोपऱ्यात पाणी जास्त थांबलं का साईज कमी जास्त होते. आणि हे ना मी कांदे लावतच नाही मी कांद्या कोणत्यात लावतात आपल्यावाले त्याकडून कांदे सवण येतं. मस्त आहे ना कलर साईज एकच नंबर आणि याची मेन म्हणजे टेस्ट लई भारी असते. मार्केटमुळे त्याच्यात त्याला 2 रुपये चांगला भेटतो. आमची ही व्हरायटी मागच्या वर्षी आपण ही विकसित केलेली होती. आपण आमच्या गावात बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी याचे प्रोग्राम दिले होते. काही शेतकऱ्यांनी थोडे थोडे बी ठेवले मागं त्याच्यातून तुमच्याकडे हे बियाणं आलं. आमच्या कंपनीकडे आता हा बियाणं हे बल्ब नाहीच आहे. आमचे प्लॉट खराब झाले त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं चला यार आपले जे शेतकऱ्यांनी दिलेलं आहे ना त्यांच्याकडे जाऊन बघू म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. आम्हाला याचं सीड बनवायचं होतं पण आता याला वेळ लागेल. आमचा हा हंगाम निघून चालला. किती दिवस लागेल ड्राय वाळून घ्यावं लागेल ना याला. ते वाळले उतरलं बी पाहिजे ना त्याला वाळले आता ते 8 दिवस काढून द्याला कोणत्याला त्याला 10-12 दिवस काढून द्याला त्याला 12 दिवस काढून द्याला त्याला 12 दिवस काढू. हे आम्ही काल उपटून टाकले कोणते हे का अजून काय राहिलं उपटायचे ते काय ठुले पाठीमागे राहू दे मला पाठीमागे काय इकडे पाहिजे नव्हतं कांदा डाऊनिंगची शिड आहे ना कपाशी होती ते सांगायचंय तुम्हाला. आणि आता तुम्ही 2-3 व्हरायटी लावेल म्हणून आता काहीतरी विशेष इथं पायासारखं लोकांना दाखवायसाठी आम्ही काय विकतो बा आणि काय क्वालिटीचं काम आपलं चालतं हे आम्ही जेव्हा दाखवू तेव्हाच आमचं माल विकन ना बरोबर का नाही आवसून भाऊ. तर नमस्कार शेतकरी भावांनो, आपण आलोय आज वैजापूर तालुक्याच्या शूर गावाला. सफियाबादवाडी. आपण प्लॉट दिला होता यांना 2025 ला. प्लॉटची हार्वेस्टिंग झालेली आहे आणि काढून काही ठेवलेलं आहे ते तिकडे माल. आणि आणखी त्यांनी इथं दुसरं बियाणं लावलेलं आहे की तिथे घरचं आहे का तुमचं? आणि हे पण दुसरं आहे. आता ह्या 3 प्लॉट आता इथं आपल्याला बघायला मिळत आहे. मी तर काही पण म्हणेल पण शेतकऱ्याचं म्हणणं खूप महत्वाचं असतं. सोनूभाऊ चुंगडे यांच्या थ्रू यांना बियाणं दिलं होतं. आपण यांना सीड प्रोग्राम दिला होता त्याच्यातून थोडंसं बियाणं हे मित्रमंडळीतले असल्यामुळे त्यांना बियाणं गेलं. तर त्यांचं आपण एक बोलणं ऐकणार आहे या बियाणाबद्दल. यांना काय वाटलं विशेष दुसऱ्यांपेक्षा. तर ह्या बियाणात हे जो मी जे लावलंय घरचा बियाणं त्याच्यात आणि याच्यात फरक आहे का? हे बियाणं एक नंबर निघाला आमचं क्वालिटी. फक्त पावसामुळे उतरून पडलं होतं सगळं गोष्ट झाली. पावसामुळे गेला पावसामुळे रोप पातळ झालं. क्वालिटी याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा काही फरक वाटतो? एकच नंबर क्वालिटी. कोणत्याची याची त्याची ही नारळाची. आणि हा जो तुम्ही घरचा लावलाय याच्यात आणि याच्यात फरक वाटतो का? मग एक नंबर भारी क्वालिटी. याच्यात बाजारात तुम्हाला 2 रुपयाचाच फरक दिसणार. 3,000 रुपयांना काल 20 फोटो टाकला तर 3,000 रुपये मागितलं ना. तर अशा प्रकारचं आमचं काम आहे. जरा झूम करून दाखवा युवराज भाऊ. तर बल्बची साईज पण एक समान झाली. थोडं डाऊनिंगचा शेत आहे म्हणून थोडीफार कमी जास्त साईज दिसते पण मग साईज पण आपली बल्बची अशी मोठी होते. कलर एकदम. आणि हा विशेष म्हणजे हा खाण्यासाठी एक नंबर आहे त्याच्यामुळे याचे बाजारभाव जास्त असतात. तर जय जवान जय किसान. जर कोणाला लागलं स्क्रीनवर नंबर देईल मी, कॉन्टॅक्ट करा किंवा सोनूभाऊ सोबत संपर्क करा. जय जवान जय किसान. खालती का
बरोबर खाली आहे आत्ता आहे का बरं येतो येतो